उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या 9 खासदारापैकी 6 खासदारांनी एक वेगळा गट स्थापन केला. मात्र यामध्ये नव्हते ते नाशिकचे खासदार वाजे. आपल्यासोबत स्वतः आहेत. काय पहिली प्रतिक्रिया आहे हे ऐकल्यानंतरची? नाही, मला अजून त्याच्यातलं नक्की काय झालं हे माहीत नाही. मी इंडस्ट्री कमिटीच्या मीटिंगसाठी दिल्लीला आलो होतो आज सकाळी, आणि आज 3 वाजता मीटिंग आहे. त्या मीटिंगसाठी मी आलेलो आहे. असं झालं असेल तर किती वाईट आहे, म्हणजे असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे, आता हे पहा, जो निर्णय ज्याला घ्यायचा आहे तो त्यांनी घेतला आहे. जर घेतला असेल तर त्यांचा निर्णय येतो, मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. ज्या पत्रकार परिषदेचे आपण साक्षीदार आहात तिथं संजय राऊतांनी असं म्हटलं की अनेक ऑफर त्यांना दिल्या गेल्या, जसं ओमराजेंना त्यांच्या खटल्याची ऑफर दिली गेली, काहींना 15-15 कोटी रुपये ॲडव्हान्स दिले गेले. या अनुषंगाने आपल्याशी कुणी भेटलं होतं का, आणि आपल्याला कधी अशा पद्धतीची ऑफर आली का? नाही, मला आजपर्यंत कुणी भेटलेलं नाही आणि मला काही ऑफर आलेली नाही. तुम्ही अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहात? मी अजूनही आहे, आणि जोपर्यंत मी खासदार आहे तोपर्यंत मी उद्धव साहेबांबरोबर आहे. नाही, असंच नेहमी होतं, म्हणजे की मागच्या वेळेस आमदार ज्यावेळेस फुटले त्यावेळेस जे उद्धव ठाकरे यांच्यासाठी 6व्या मजल्यावरून उडी मारायला तयार होते, मात्र ते काही दिवसानंतर किंवा त्याच वेळेस ते त्यांच्यासोबत पाहायला मिळाले. आपणही म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या. ठीक आहे, तुम्ही जर विश्वास नसेल तर मी माझं बोलणं संपलं. विश्वास असेल, मला विचारलं, मी सांगितलं. तुमचा विश्वास नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे. का तुम्हाला असं वाटलं की? मी सरळ सांगितलं की माझ्या मनात असं होतं की आपण त्यांच्याबरोबर होतो, आपण त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे, एवढंच. दुसरं आणखीन यामध्ये असं आहे की ओमराजे निंबाळकर असतील, त्यानंतर बंडू जाधव असतील, हे मागची ज्यावेळेस फूट झाली होती त्यावेळेस ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. मात्र आता ते पुन्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडतात, आणि असं म्हटलं गेलं की असं प्रश्न उपस्थित केला जातोय की उद्धव ठाकरे हे वेळ देत नाहीत. आपला स्वतःचा काय अनुभव आहे? माझा तसा अनुभव असता तर मी पण बोललो असतो ना. माझा अनुभव तसा नाही, म्हणूनच मला जेव्हा मिळालं तेव्हा वेळ मिळालेला आहे. मग हे जे कारण सांगितलं जातं, हे तुम्ही जे कारणं सांगतात त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. जे तुम्हाला मी भेटलो म्हणून त्यांचे प्रश्न तुम्ही मला विचारू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे. पुढची भूमिका? मी उद्धव साहेबांबरोबर आहे, राहणार, शेवटपर्यंत आहे, बस. हे होते खासदार वाजे, आणि त्यांनी असं म्हटलं आहे की मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे आणि राहणार. कॅमेरामन वेद पांडेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.